श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना होत आहे 3 तारखेला 3 ऑक्टोबरला. तर या दिवशी आपण घटस्थापना कशी करायची किंवा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो किती वाजता करायची आहे घटस्थापना, त्याचा मुहूर्त काय असतो, किंवा एखाद्याला जर सुतक पडलेलं असेल तर घटस्थापना करावी किंवा नाही करावी, किंवा मासिक धर्म आलेला असेल म्हणजेच आपण त्याला वृद्धी असंही म्हणत असतो, तर यामध्ये घटस्थापना करावी का, किंवा जर मध्येच जर आपल्याला जर पिरियड्स आले किंवा काहींना मासिक धर्म आला तर त्यामध्ये घटस्थापनेची पूजा कशी करायची किंवा देवीला नैवेद्य वगैरे कसा दाखवायचा, असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले असतात. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आणि संपूर्ण माहिती मी आज घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर नवीन असाल, व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये, ज्या घरामध्ये आपण राहत असतो त्या घरामध्ये कुलधर्म कुलाचार जर आपण शास्त्रानुसार नित्यनियमाने चालू जर असेल किंवा आपण नित्यनियमाने व्यवस्थित त्यांची पूजा अर्चा किंवा आपल्या घरामध्ये त्या कुलदेवतेचे जे काही मान सन्मान असेल तो जर केला आपण व्यवस्थित, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा आपले कोणतेही अडलेली कामं असतात ते व्यवस्थित होत असतात, किंवा कोणत्याही प्रकारचा आघात होत नाही, किंवा आपला जे कुळ आहे त्या कुळाची आपली प्रगतीच होत असते किंवा कीर्ती होत असते, किंवा आपल्याला शैक्षणिक प्रगती होत असते, कोणत्याही गोष्टींची कमी पडत नाही आपल्याला यामुळे. त्यामुळेच तर आपल्याला हे कुलधर्म कुलाचार करण्याची आपल्याला संधी ही किंवा ही करण्याची सेवा ही आपल्याला शारदीय नवरात्रामध्ये चालून आलेली असती. बऱ्याच जणांना होत नाही काही कारणांमुळे पूजा करणे, तर त्यांनी ह्या नवरात्रीमध्ये नक्कीच म्हणजे हा योग चांगला असतो की यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा योग आपल्याला येत असतो. तर त्यासाठी आपल्याला घटस्थापना, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की घटस्थापना ही नेमकं कधी करायची, त्याचा मुहूर्त काय असतो. तर घटस्थापना किंवा गणपती आपण बसवत असतो, हे असे जे आपले सण असतात तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त नसतो असा विशेष. तर ते आपल्या वेळेनुसार किंवा तुम्हाला जी वेळ आवडेल त्यानुसार फक्त आपल्याला तुमच्या 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची नाही. तर यासाठी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त नाही किंवा कोणत्याही प्रकारचं शास्त्रीय कारण नाही किंवा आपण ह्याच टायमिंगला आपण पूजा केली पाहिजे. तर शक्यतो तुम्ही ही पूजा 12च्या आतमध्येच आपण करून घेतली पाहिजे. आपली जी नित्यपूजा असेल, षोडोपचार पूजा असेल किंवा पंचोपचार पूजा असेल किंवा आपण अभिषेक वगैरे बरेच जण करत असतात, तर अशा पद्धतीची आपण ही पूजा करून घ्यायची आहे. 12च्या आतमध्ये शक्यतो केलेली अतिउत्तम आहे. परंतु यासाठी वेगळा असा काहीही मुहूर्त किंवा नियम वगैरे काही नाही. तर तुम्ही जर, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही नवीन आहे किंवा आम्ही घट कधीच बसवलेला नाही परंतु आम्हाला बसवायचं आहे, तर आम्ही बसावं की नाही. तर तुम्ही घट बसवायला काहीही हरकत नाही, तुम्ही घटस्थापना करू शकतात तुम्ही जर नवीन असाल. परंतु तुम्ही तुमच्या कुळानुसार ज्या पद्धतीने घटस्थापना होत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पुढेही चालू शकतात, किंवा त्याच पद्धतीने तुमचे एखादे कोणी जुने तुमचे नातलग असेल किंवा तुमचे अनेक तुमचे वाडवडील असेल त्यांना तुम्ही विचारून त्या कुळाचारानुसार तुम्ही जर दुसरीकडे राहत असाल तर तुम्ही विचारून तुम्ही घटस्थापना करू शकतात. बऱ्याच जणांना आई मातेची सेवा, भगवतीची सेवा करण्याची इच्छा असते, तर तुम्ही अशा प्रकारे नवीन जर घटस्थापना करणार असेल तर तुम्ही ती सेवा करू शकतात. परंतु सगळंही कुलधर्म कुलाचारानुसारच आपण ही देवीची सेवा करायची आहे. त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की सुतक एखाद्याला पडलं किंवा एखाद्या कुणी गेलं किंवा एखाद्या व्यक्तीला जी स्त्री असते त्या घरामध्ये मासिक धर्म येत असतो, तर जर मध्येच जर आपल्याला मासिक धर्म आला किंवा सुरुवातीलाच जर आला तर आपण घटस्थापना करावी किंवा करू नये असा प्रश्न पडलेला असतो. आणि हा बऱ्याच जणांच्या बाबतीत हा प्रश्न असतो आणि खूप अगदी महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर आहे की सुतक किंवा वृद्धी आल्यास आपण घटस्थापना करू शकतो. कसं, तर ते जर आपल्याला वृद्धी किंवा आपल्याला जर सुतक पडलेले असेल तर आपल्याला तिसऱ्या दिवशी, आपलं जर दुसऱ्या दिवशी जर आपलं संपलं तर आपण तिसऱ्या दिवशी आपण घटस्थापना करू शकते.
4थ्या दिवशी संपलं तर आपण 5व्या दिवशी करू शकतो, 7व्या दिवशी आपण घटस्थापना करू शकतो. अगदीच आपलं संपलं नाही तर आपण 9व्या दिवशी सुद्धा घटस्थापना करू शकतो आणि त्याच दिवशी आपण विसर्जनही करू शकतो. तर या पद्धतीने जर आपण तुमची घटस्थापना किंवा तुमचं जर सुतक आलेलं असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी घटस्थापना करू शकतात किंवा 3ऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 9व्या दिवशी या दिवशी तुम्ही घटस्थापना करू शकतात. म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी तुमचं जे सुतक आहे ते फिटत असेल किंवा तुमची जी वृद्धी आहे, मासिक धर्म आहे, ज्या दिवशी तुमचं 4थ्या दिवशी संपलं तर तुम्ही 5व्या दिवशी घटस्थापना करायला काहीही हरकत नाही. जर तुम्हाला हे 9ची 9ही दिवस जर तुम्हाला जर सुतक आलेलं असेल किंवा तुम्हाला वेगळे प्रॉब्लेम आलेले असेल तर तुम्ही काय करायचं, तर त्यासाठी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 9ची 9 दिवस आम्हाला सुतक आहे तर मग आम्ही घटस्थापना कशी करावी. तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपली जी नेहमीचा कुळाचार कुळधर्म चालू आलेला आहे त्याला कधीही खंड पाडायचा नाही. म्हणजे आपण घटस्थापना ही करायचीच आहे, परंतु तर ती घटस्थापना कशी करायची, तर तुमच्या ओळखीतलं कुणी असेल किंवा तुमच्या पाहुण्यांमध्ये कुणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करून घ्यायची किंवा तुमच्या गावामध्ये किंवा शेजारी वगैरे तुमच्या जे ओळखीचे असेल, अगदीच तुमचं खूप लोभ आहे अशा व्यक्तींना तुम्ही घटस्थापना करायला सांगायची आणि त्या व्यक्तीला दररोज नैवेद्यही त्यांच्याच घरातून आणायला सांगायचा. नैवेद्य म्हणजे काय, तर दररोज साखर किंवा दूध याचा नैवेद्य त्यांनी दररोज दाखवला तरी चालेल आणि घटाला माळ जी असते ती माळ अर्पण करायची आहे. तर ही जी घटस्थापना आहे आपण त्या व्यक्तीकडून करून घेऊ शकतो आणि शेवटपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या हातातूनच करू शकतो आणि शेवटच्या दिवशी आपण त्यांच्या हातानेच आरती वगैरे करून नैवेद्य दाखवून आपण घटस्थापना करायची आहे. परंतु कोणीही तुमचा कुलाचार कुलधर्म सोडून तुम्ही घटस्थापना बसवायचं नाही किंवा मला सुतक आलेलं आहे किंवा मला मासिक धर्म आलेला आहे म्हणून मी आता घटस्थापना करणार नाही, हा विचार मनातून काढून टाकायचा आहे. कितीही अडचण आलेली असेल किंवा कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तरी पण तुम्ही घटस्थापना ही करायचीच आहे. तुमच्या शेजारच्या व्यक्तीकडून करून घ्या किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून करून घ्या आणि नैवेद्यही त्यांना सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने जर आपण घटस्थापना केली तर नक्कीच आपल्याला जे तुमचे प्रश्न आहे तर ते तुमचे प्रश्न मार्गी लागतात आणि आपली देवीची सेवाही आपल्या हातातून घडत असते. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करा. श्री स्वामी समर्थ.